हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। तर आता आपण इथे पाहणार आहोत की बाळजाबाई ह्या ज्या आहेत त्या आता दुष्यंतला कृष्णाविरुद्ध भडकवणार आहेत आणि त्या आता दुष्यंतला सांगणार आहेत की दुष्यंत, आता तू कृष्णाशी बोलू नकोस। आणि खरोखर दुष्यंत आता बाळजाबाईंचं ऐकणार सुद्धा आहे आणि तो आता कृष्णाबरोबर बोलणं बंद करणार आहे। आता नेमकं काय घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओ। तर आपण आता पाहतो की कृष्णा ही आलेली असते तिच्या घराच्या बाहेर आणि खिडकीतून ती गुपचूप लपून बघत असते आणि तिला ऐकू येत असतं बाळजाबाईंचं आणि पूजाचं बोलणं। बाळजाबाई पूजाला म्हणत असतात, पूजा, मी तुला एवढा मोठा ड्रामा करायला सांगितलं होता तुझ्या त्या सुसाईडचा वगैरे, ते दुष्यंतला तुला जिंकता यावं यासाठीच ना। आता जर तुला तुझं काम योग्य जमलं नाही तर त्याचं खापर तू माझ्या डोक्यावर कसं काय फोडायलास। आता कृष्णा ह्या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असते। इतक्यात अचानक मागून काही लोक येतात आणि आता ते कृष्णाला बघतात। त्यावेळी ते लोक जोरात ओरडतात, कृष्णे तू। त्याबरोबर कृष्णा तिकडनं पळू लागते। तर इतक्यात बाळजाबाईंनी त्यांच्या माणसांचा आवाज ऐकलेला असतो। बाळजाबाई बाहेर येतात आणि म्हणतात, ती कृष्णा होती वा इथं। त्यावेळी ती लोक होकार देतात। बाळजाबाई त्या माणसांना सांगतात, एक काम करा, ताबडतोब जा आणि त्या कृष्णाला पकडा आणि तिच्या फोनमधनं तो व्हिडिओ डिलीट करा। तिचा फोन तिच्या हातातनं हिसकावून घ्या। काहीही झालं तरी तो व्हिडिओ घेऊन ती घरी पोहोचता कामा नये किंवा दुष्यंतपर्यंत तिला जाता येता कामा नये। त्याबरोबर लोक म्हणतात, ठीक आहे। आणि मग आता ती लोक कृष्णाच्या मागे मागे आलेली असतात आणि आता ती कृष्णाला पकडतात आणि आता कृष्णाकडे येऊन ती लोक आता कृष्णाचा मोबाईल तिच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागतात। त्याबरोबर आता इकडे कृष्णा त्यांना मला सोडा सोडा, मला जाऊ द्या म्हणत असते। ती लोक म्हणत असतात, अगं असं कसं जाऊ देणार तुला, सोड मोबाईल, सोड सोड। त्याबरोबर आता त्या ठिकाणी दुष्यंत पोहोचतो आणि ती लोक तिकडनं पळ काढतात। तर आता बाळजाबाई इकडे त्यांच्या माणसांचीच वाट बघत असतात। माणसं आल्याबरोबर बाळजाबाई माणसांना विचारतात, काय रे, काय झालं, मी सांगितलेली कामगिरी फत्ते झाली नवं, त्या कृष्णाकडनं तिचा फोन हिसकावून घेतलात नवं काय। त्याबरोबर आता लगेचच गुंडे म्हणायला लागतात की अहो बाळजाबाई, तुम्ही आम्हासनी एखादं काम सांगितलंय आणि आम्ही ते काम केलं नाही असं होईल होय। तुम्ही म्हणला होता नवं त्या कृष्णाचा मोबाईल तिच्याकडनं हिसकावून आणा म्हणून। हे बघा, म्या तिच्या अख्खीच्या अख्खी परसच हिसकावून आणली बघा। आता तुम्हासनी यातलं जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता। त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई ती पर्स उघडतात, पण त्यामध्ये आता कृष्णाचा मोबाईलच नसतो। मग बाळजाबाई लगेचच त्या माणसांवर चिडतात आणि म्हणू लागतात, अरे काय रे, एक काम सांगितलं होतं तुम्हासनी ते बी धड जमलं नाही होय, पर्स पूर्ण आणली पण त्यातला जो मोबाईल आहे तोच गायब आहे, मग काय उपयोग या पर्शीचा। त्यावेळी मग आता लगेचच तो माणूस म्हणायला लागतो की बाळजाबाई, अहो मला माफ करा, मला माहीतच नव्हतं की ह्या पर्समध्ये मोबाईल नाही आहे म्हणून। अहो पण मी काय करू, अचानक दुष्यंत सरकार आले ना तिथं, मग दुष्यंत सरकार आल्यामुळं मला पळ काढावा लागला, नाहीतर बघा मी त्या कृष्णाकडनं मोबाईल हिसकावून आणलाच असता। बाळजाबाई म्हणतात, काय दुष्यंत आला होता तिथं आणि तरी तुम्ही त्या कृष्णीजवळ तो मोबाईल सोडला, अरे खुळी काय येडी लोक तुम्ही, जावा इकडनं निघा। मग बाळजाबाई त्या लोकांना चालतं करतात आणि आता विचार करू लागतात की बाप रे, जर खरोखर त्या ठिकाणी दुष्यंत आला असेल आणि दुष्यंतने आता ते सगळं माझं ऐकलं बोलणं, तो व्हिडिओ पाहिला तर केवढा मोठा गोंधळ होऊन जाईल। नाही, काहीही झालं तरी दुष्यंतने तो व्हिडिओ पाहायला नको, पण जर कृष्णानं दुष्यंतला ताबडतोब तो व्हिडिओच पहिला दाखवला असेल तर काय करू आणि काय नको असं झालंय। नाही, पण आता घरी तर गेलंच पाहिजे। काय झालं असेल घरला, दुष्यंतनं व्हिडिओ पाहिला तर नसेल ना, दुष्यंतला माझा राग आला असेल काय, दुष्यंत म्या घरला गेल्यावर कसं वागल, काय करल ह्या प्रश्नातच बाळजाबाई घरी पोहोचतात। आता दुष्यंतला मागून बांगड्यांचा आवाज येतो। दुष्यंतला वाटतं की कृष्णाच येऊन आपल्या मागे उभी आहे। दुष्यंत म्हणतो, थांब जागेवर। बाळजाबाई जागेवर स्तब्ध होतात। दुष्यंत म्हणत असतो, आता उगाचच्या उगाच माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नकोस, किती वेळा सांगितलं होतं तुला की असं खोटं बोलत जाऊ नको, पण नाही, तुला मात्र प्रत्येक वेळी खोटंच बोलायचं असतं, खोट्याचा आधार घेतल्याशिवाय तुला थोडी बोलता येतं। मला पटतच नाही आहे की तू इतकं माझ्याबरोबर खोटं बोलू शकतेस। मला वाटत होतं की आजपर्यंत तू माझ्याशी कायम खरंच बोलशील, पण नाही, तुझ्यासाठी माझ्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आत्ता मला कळतंय, मी चुकीचाच होतो, मी उगाचच तुझ्यावर मूर्खासारखा विश्वास ठेवला ना। मला वाटलं की तू माझ्याशी खोटं बोलणार नाही, मला सगळं सांगून करशील, मला विश्वासात घेशील, पण नाही, तुला तर सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला हवं तसं करायचं असतं।
जाऊ देत, मीच मूर्ख होतो ना, आता मी माझा मूर्खपणा सुधारणार आहे, आता मी माझी चूक सुधारणार आहे, आता मी पुन्हा असा विचित्रपणा करणारच नाही आहे, आता मी तुला चांगली शिक्षाच देणार आहे. बाळजाबाईंना आता मात्र भीती वाटते. बाळजाबाई विचार करतात, बापरे, दुष्यंतनं मला शिक्षा वगैरे देण्याची भाषा बोलायला लागला. नाही, म्हणजे नक्कीच दुष्यंतला माझ्याबद्दल सगळं कळलं आहे. नाही, काहीतरी केलं पाहिजे, आता माझी बाजू मी सावरलीच पाहिजे. मग बाळजाबाई म्हणू लागतात, दुष्यंता, अरे काय बोलायलास तू हे सगळं? म्या जे काही केलं ते समजा एक डाव ऐकून तर घे की. माझी समधी इच्छा एवढीच आहे ना की तुझं सगळं चांगलं व्हावं, आणि मी जे काही करीन ते समजा तुझ्यासाठीच असणार होतं ना. मग असं काय बोलायलायस माझ्याबरोबर? लेकरा, अरे काय बी कर तू आणि काय बी ठरव, पर एक डाव म्या काय म्हणायलो, माझं काय मत आहे ते पूर्णपणे ऐकून घे की, आणि मग त्यानंतर तुला जे काय हवं का नाही ते तू बोल, ते मला मान्य असेल बघ. पर एक डाव माझं म्हणणं काय आहे, म्या काय विचार करतो, माझं मन काय म्हणतं हे ऐक की. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई अगं मला वाटलं मागे कृष्णा येऊन उभी राहिली आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, काय कृष्णा? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं हो कृष्णा, अगं मी पण ना खरंच वेडाच आहे. अगं तुझ्या हातातल्या बांगड्यांचा आवाज झाला ना, तर मला वाटलं की कृष्णा चालली आणि तिच्याच हातातल्या बांगड्या कणकण वाजतायत म्हणून, आणि म्हणूनच मी बोलायची डायरेक्ट सुरुवातच केली. काय यार आई तू पण, जर मागे तू होतीस तर एकदा मला सांगायचं होतंस ना की माझ्या मागे तू आहेस म्हणून. उगाच मी बडबडत गेलो आणि तू सुद्धा ऐकत गेलीस. बाळजाबाईंच्या लक्षात येतं की याचा अर्थ दुष्यंतने म्हणजे आपला तो व्हिडिओ पाहिलेलाच नाही आहे. बाळजाबाई म्हणतात, पण एवढं चिडाय झालं आहे काय तुला दुष्यंता? तसा दुष्यंत म्हणतो, आ चिडू नको तर काय करू, ही कृष्णा बघ ना, कधीपासून घरातनं बाहेर गेली आहे, अजून हिचा पत्त्या नाही, अजूनही घरी आलेली नाही आहे. मगाशी मी हिला ही कुठे आहे हे विचारायला कॉल केला तर मला सांगते कसं, कामासाठी एका महत्त्वाच्या बाहेर आली आहे म्हणून. सांगून जायला नको का हिला? त्यावर बाळजाबाई विचार करतात, अरे वा, उलट हे तर अजून तूप पडल्यासारखं झालं. याचा अर्थ दुष्यंतनं तो व्हिडिओ तर पाहिलेला नाहीच आहे, वरनं तो त्या भिकारड्या कृष्णावर पण नाराज आहे. मग आता आगीत तेल ओतण्याची हीच योग्य वेळ आहे. मग लगेचच बाळजाबाई ह्या मुद्दामून दुष्यंतला म्हणू लागतात, अरे दुष्यंता, या समजात चूक तुझीच आहे बाळा. दुष्यंत म्हणतो, आई चूक काय बोलतेस हे? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे होय चूक, आणि मी अगदी बरोबर बोलायलो, समधी तुझीच चूक आहे. अरे प्रत्येक वेळी तू कृष्णाला पाठीशी घालत आलायस ना, प्रत्येक वेळी तूच कृष्णाबरोबर हाय आणि तूच चुकीचं हाय असं वागत आलायस. प्रत्येक वेळी तू कृष्णाला समजून घेत आलायस बाळा, आणि त्यामुळंच आता कृष्णा ही अशी वागायला लागली आहे. जर पहिल्या डावात ती तुला न सांगता घराबाहेर पडली का नाही, तेव्हाच जर तू तिला खडसावलं असतंस, दम दिला असतास, पुण्यांदा मला न सांगता असं बाहेर जायचं नाही असं म्हणलं असतंस की नाही, तर हे समजा कृष्णानं पुन्हा वारंवार केलंच नसतं. दुष्यंत म्हणतो, आई अगं असं कसं बोलू शकतो मी तिला, ती माझी लाईफ पार्टनर आहे, मी तिच्याकडून तिचा फ्रीडम नाही काढून घेऊ शकत. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे हे एवढे भारदस्त शब्द बोलू नगस रे पोरा, एवढं थोडी तुझ्यासारखं इंग्रजी फाडफाड मला कळतंय, आणि तो तुमचा काय आहे का नाही फ्रीडम की काय, तो तिच्याकडनं हिसकावून घे असं माझं काही म्हणणं नाही, पण तिला कमीत कमी तुझा धाक तर राहिला पाहिजे ना, तिला असं वाटलं पाहिजे का नाही, दुष्यंत सरकारसनी सांगितल्याशिवाय म्या कुठं बी जायला न गं. मला एक गोष्ट सांग, मागं आठवायला नवं तुला कसा तिच्यावरती हल्ला झाला होता? अरे घरातल्या घरात जर एवढं समजा घडून गेलं तर कशावरनं ती बाहेर सुखरूप असेल म्हणून? कवा तरी कोणीतरी काय करल काय नाही काही सांगता येत नाही रे पोरा. त्यापेक्षा तूच तिच्याबरोबर थोडा वाईटपणा घेतलेला कवा बी चांगला नाही का? म्हणून आता म्या काय सांगतो ते तू नीट ध्यानात घे. आता कृष्णा घरी आली की नाही की तू जरा तिला दरडाव, 2 मिनटं म्हणजे जरा 2 दिवस तिच्याशी बोलू नगस, की मग बघ बरोबर कशी तू म्हणशील ते ऐकाय तयार होत्या का नाही ते. आता बाबा तू ठरव तुला काय करायचं आहे ते. एवढं बोलून बाळजाबाई निघून जातात. त्याबरोबर दुष्यंत विचार करतो, आई जे म्हणाली ते बरोबर आहे, मी जर कृष्णाबरोबर खोटं नाराज झाल्याचं नाटक केलं, थोडे दिवस म्हणजे तिच्याशी बोललो वगैरे नाही, की मग कृष्णा स्वतःहूनच तिची चूक एक्सेप्ट करेल, तिच्या लक्षात येईल की ती मला न सांगून गेली याच्यामुळे मी तिच्यावर नाराज आहे, आणि मग पुन्हा ती मला न सांगून जाण्याची चूक ती करणार नाही. आणि असं खरोखर आई म्हणाली तसं सतत तिच्या न सांगून जाण्यामुळे जर उद्या भविष्यात जाऊन काही प्रॉब्लेम झाला तर हे सगळं खूप महागात पडेल. त्यापेक्षा मी आत्ताच थोडा वाईटपणा घेतलेला मला कधीही परवडेल. मी आजच आईने सांगितलेला फॉर्म्युला अप्लाय करतो असा दुष्यंत विचार करतो. इतक्यात कृष्णा घरी आलेली असते. आता कृष्णा घरी येते आणि आता ती थेट खोलीतच येते. ती दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार, ऐका की मला तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे.
पण दुष्यंत कृष्णाकडे बघतच नसतो. कृष्णा म्हणते, ओ दुष्यंत सरकार, असं काय करायलायसा? म्या दिसना झालोय होय तुम्हासनी? काय अदृश्य बिदृश्य झालोय का काय म्या? बघा की माझ्याकडं. दुष्यंत सरकार. तसं कृष्णाच्या लक्षात येतं दुष्यंत नाराज आहे. मग कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही काय रागीवलाय काय माझ्यावर? अहो रागीवला असशीला तर तसं स्पष्टपणे बोला की तुम्हासनी माझा राग आलाय म्हणून. पण हे असं नका की करू दुष्यंत सरकार. तर दुसऱ्या बाजूला आता बाळजाबाई त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि ते विचार करत असतात, वाह आता कसं समजा एकदम माझ्या मनाप्रमाणे घडत चाललंय. एका बाजूला दुष्यंत त्या कृष्णीवरती रागवलाय पण, आणि दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत त्या कृष्णीचं काही ऐकून बी घ्यायचं नाही. म्हणजे आता माझ्या हातात आयती संधी घावली किंवा मोबाईल कृष्णीचा हुडकून काढून त्यामधनं तो व्हिडिओ डिलीट करण्याची. पर आता म्या जादा येळ वाया घालवाय नग. काय पण करून काहीतरी शक्कल लढवून साम दाम दंड भेद का वापरून तो मोबाईल मिळवावाच लागेल आणि त्यातनं तो कृष्णीचा व्हिडिओ जो तिने शूट केला आहे तो डिलीट करावाच लागेल. जर ते समजा दुष्यंतनं पाहिलं आणि दुष्यंत समोर माझं खरं रूप आलं तर ते माझ्यासाठी आणि दुष्यंतच्या नात्यासाठी अजिबात चांगलं नसेल. आज पावतर जी काय मी मेहनत केलेली आहे दुष्यंतला माझ्या बाजूनं वळवून घेण्यासाठी, माझ्या बाजूनं करून घेण्यासाठी, ती समधी मेहनत पाण्यात जाईल आणि सगळ्याची बर्बादी होईल. आणि काय बी झालं तरी म्या हे घडू देणार नाही. दुष्यंतच्या मनावर जे मी कोरलं आहे की त्याची आईच त्याचं खरं दैवत आहे हे मला पुसू द्यायचं नाही आहे, ते मग कुणाला बी. त्यासाठी मला कृष्णीचा मोबाईल हुडकून काढावा लागेल. मग बाळजाबाई कृष्णावरती बारीक लक्ष ठेवायला सुरुवात करतात आणि मग आता कृष्णा इकडे तिकडे झाल्यावर त्या कृष्णाचा मोबाईल शोधण्याचा खूप प्रयत्न करतात. पण आता कृष्णाचा मोबाईल हा बाळजाबाईंना सापडत नसतो, कारण कृष्णाने मोबाईल रिपेरिंगसाठी टाकलेला असतो. आता जेव्हा त्या गुंडांच्या हातातून कृष्णा तिच्या मोबाईलची खेचाखेच करत असते त्याचवेळी कृष्णाचा मोबाईल हा बंद पडतो आणि त्यामुळे कृष्णाचा मोबाईल खराब झालेल्या असल्यामुळे कृष्णाला तो व्हिडिओ दुष्यंतला दाखवता येत नसतो आणि त्यामुळेच कृष्णाने ताबडतोब तो व्हिडिओ दुष्यंतला दाखवता यावा म्हणूनच मोबाईल रिपेरिंगला टाकलेला असतो. पण आता दुष्यंत तिच्यावर नाराज आहे ही गोष्टसुद्धा कृष्णाला सहन होत नसते. मग कृष्णा ठरवते की आता दुष्यंतला मनवायचं. दुष्यंतला मनवण्यासाठी कृष्णा दुष्यंतकडे येते आणि ती दुष्यंतला सांगत असते की दुष्यंत सरकार माझं चुकलं, मी पुण्यांदा असं नाही विचित्र वागणार, मी पुण्यांदा तुम्हाला न सांगता काय न विचारता कुठं नाही जाणार. मग तर झालं नवं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ तू ना नेहमी असंच म्हणतेस पण तुला प्रत्येक वेळी विषयाची परीक्षा ही घ्यायचीच असते आणि जर तुला विषयाची परीक्षा सारखी घ्यायची असेल ना तर ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही आहे. उगाचच्या उगाच मी कशाला ना काळजी करत बसू. तुला वाटत असेल की मी मूर्ख आहे, माझ्याकडे काही कामं नाही आहेत, मी वेड आहे म्हणून मी काळजी करतो, पण तसं नाही आहे कृष्णा. जर पुन्हा काही तुझ्या बाबतीत चुकीचं घडलं ना तर या गोष्टीचा मला सतत विचार पडत असतो आणि म्हणून मी तुझी काळजी करतो. पण नाही, तुला तर त्याच्याशी काही घेणं देणं पडलेलंच नाही आहे, तुझ्या मनात तर काही विचार येतच नाही, तुला तर काही फरक पडतच नाही, तू तर अगदी राणी असल्यासारखी फिरतेस, तुला तर कसली भीतीच नाही आहे, हो ना? काय डायलॉग काय मारलं होतंस, अंधार पायाखाली तुडवते वगैरे, हो ना? तुझ्या मनात अजूनही तेच सगळं आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो असं खरंच काही नाही आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा बास, हे बघ आता ना विषयाला विषय वाढतोय, शब्दाला शब्द लागतोय आणि याच्याने आणखीन आपल्या दोघांमध्ये वाद होतोय. त्यापेक्षा मी काय म्हणतो ते तू थोडा वेळ ऐकून घे. तू जरा शांत राहा आणि शांतपणे तू इकडनं जा. थोड्या वेळाने मला बरं वाटलं, मी रिलॅक्स झालो की मी तुझ्याशी बोलेन, पण जोपर्यंत मला टेन्शन आहे तोवर तू माझ्याशी बोलू नकोस. मग कृष्णा खोलीच्या बाहेर पडते. आता बाळजाबाईंना लक्षात येतं की कृष्णावरती दुष्यंत रागवला आहे, त्यामुळे कृष्णाही नाराज आहे. मग ह्याच गोष्टीचा विकृत आनंद होत असलेल्या बाळजाबाई मुद्दामून कृष्णाला टोमणा मारत म्हणतात, अरे रे रे, आता तर कुणाचे हाल कुत्रं बी खात नाहीत, लई शानपणा करायची सवय आहे ना पुढं 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 प्रत्येक वेळी. काय गं कृष्णे, काय वाटलं होतं तुला? तू माझा व्हिडिओ बनवशील, तो घरी घेऊन येशील, दुष्यंतला दाखवशील आणि दुष्यंत तुझ्यावर विश्वास ठेवेल, त्याला तुझं सगळं पटेल. पण बाजी पलटली की नाही कृष्णा. अगं ह्या बाळजापासून जिंकणं एवढं सोपं नाही. 12 गावचं पाणी प्यायलेली बाई आहे म्या. तुला वाटतं वय तुला वाटल तसं तू वागशील आणि म्या तुला वागू देईन म्हणून? कृष्णे अगं तू जाऊ दे, तुझ्याशी काय बोलावं बाई. तुला वाटतं ग फकस्त की तू काय बी करू शकतेस, दुष्यंतसमोर माझा खरा चेहरा बिरा आणू शकतेस, पण लक्षात ठेव तुला यातलं काही बी जमणार नाही, कळलं नवं? आता रागीवलाय नवं दुष्यंत तुझ्यावर, बोलत नाही नवं तुझ्याशी. आता काय बाई माहीत, घरातनं तुला बाहेर बी काढू शकतो. त्यावर कृष्णा म्हणते, बास 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 की सासूबाई, अहो बास, किती ते खोटे
इमले बांधणार तुम्ही स्वप्नांचे, बाद झालं, नका एवढी स्वप्न बघू. नाही म्हणजे काय आहे ना, आपण जर लई स्वप्न बघितली की नाही आणि अचानक आपल्या स्वप्नांचा चुराडा झाला नवं, तर आपल्याला उगाच लई त्रास होतो बघा. आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझ्या सासूला स्वप्न मोडल्याचा त्रास व्हावा. म्हणून सांगायलो, नका उगाच नाराज हो, कारण तुमचं हे सपान कधीच खरं नाही व्हायचं. आणि राहिला प्रश्न दुष्यंत सरकार माझ्यावरती नाराज असण्याचा किंवा रागविण्याचा. अहो काय करताय असं, नवरा आहे माझा, बायको आहे मी, नवरा बायको आहे, भांडतात, बोलतात, चिडवतात, रुसतात, पण तुम्हासनी कसं कळणार नाही का हे तुमच्या राजकारणातनं. आणि तुमच्या या नाही ओ चुकलं शब्द चुकीचा वापरला. उगाच राजकारण या शब्दाला गालबोट लागायला नको. तुमच्या या गलिच्छ, घाणेरड्या आणि नीच राजकारणातनं तुम्हासनी कधी येळ मिळाला असेल तर शपथ नवं. थोरले सरकारांसाठी, त्यांचा रुसवा काढण्यासाठी, त्यांचा रुसवा जाणून घेण्यासाठी किंवा तुम्ही त्यांच्यावर रुसण्यासाठी. त्यावर आता हे ऐकून बाळजाला राग येतो आणि बाळजा कृष्णावर आवाज वाढवते आणि म्हणते, ए तू. त्यावर कृष्णा म्हणते आवाज खाली. आणि राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याच्या रुसव्याचा, तर बघा तो तर म्या घालिवणारच, तो पण आजच्या आज. एवढं बोलून कृष्णा तिकडनं निघून जाते. बाळजाबाई हसतात आणि म्हणत असतात, या कृष्णीला एवढं सगळं सोपं वाटायलं होय की ही दुष्यंतला सांगेल की दुष्यंता माझ्यावरचा राग सोड आणि दुष्यंत राग सोडत नाही. कृष्णे नाही, एवढं सोपं नाही आहे हे. असं तुला वाटायलं आहे तसं नाही व्हायचं. म्या दुष्यंतला सांगितलं आहे नवं तुझ्यावर राग धराय, त्यामुळं आता तो तुझ्यावर रागीवूनच राहणार. जोवर कमीत कमी त्याला म्या सांगत नाही का नाही तुझ्यावरचा राग सोड, तोवर तो काही तुझ्यावरचा राग सोडत नसतो. बघ फक्त तू. जाऊ दे, घ्यायची आहे तुला ईशाची परीक्षा तर घे. त्या बहाण्यानं तुला तरी कळेल म्या बोललेला सबूत कितपत खरा होऊ शकतो ते. आणि म्या दुष्यंतच्या मनात किती खोलवर माझी जागा निर्माण करून ठेवली आहे ती. बरं असो, ते समजा काय बी असलं तरी अजून माझ्या हाताला त्या कृष्णाचा मोबाईल लागलेला नाही. मला ते हुडकून काढलाच पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही विचारात पडलेली असते की बाळजाबाईंना मोठ्या हुशारीने शब्द तर दिलाय की मी दुष्यंत सरकारांना माझ्या बाजूने करणार, मन वळवणार, राग घालवणार, रुसवा घालवणार. पण दुष्यंत सरकारांचा राग घालवणं एवढं सोपं काम नाही आहे. काहीतरी चमत्कारच घडायला लागेल असं वाटायलं आहे. काय करू काय दुष्यंत सरकारांचा राग घालवण्यासाठी. मग कृष्णाला आठवतं की तिने एकदा मागे नैवेद्यासाठी जी खीर केली होती ती दुष्यंतला खूप आवडली होती. मग कृष्णा आता अगदी तशीच्या तशी छान साधी तांदळाची खीर बनवते आणि घेऊन येते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार तुम्हासनी आवडते ना माझ्या हातची खीर, बघा की मी तुमच्यासाठी बनवल्या, खाऊन सांगा की कशी झाल्या. मग दुष्यंत खात नसतो. कृष्णा आता त्याला समजवते की माझं चुकलं आणि परत मी अशी चूक नाही करणार, पण एवढ्या बारीला मला माफ करा की, आता किती वेळ अजून राग धरून ठेवणार आहे. मग दुष्यंत आता कृष्णाची माफी स्वीकारतो आणि कृष्णाकडनं वचन घेतो की पुन्हा तू असं नाही वागणार. त्यावेळी कृष्णा दुष्यंतला शब्द देते की आज माझ्याकडनं जी चूक झाली ती पुन्हा कधीच नाही होणार आणि मी पुन्हा कधीच तुम्हाला न सांगता कुठेच नाही जाणार. त्याबरोबर हे ऐकून मग दुष्यंतला बरं वाटतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं मी जे काही बोलतो, जे काही रागवतो ते सगळं तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या भल्यासाठीच असतं ना. तुझ्यावर रागवून मला काय बरं वाटतं का. तर इकडे बाळजाबाईंना वाटलेलं असतं की या दोघांमध्ये भांडणच होईल, म्हणून त्यांचं भांडण बघण्यासाठी वरती आलेल्या बाळजाबाईंना आता दिसतं की दुष्यंत आणि कृष्णाचं पॅचअप झालं. त्यानंतर बाळजाबाईंची आणखीन जास्त चिडचिड होते. मी काय ठरवलं होतं, हे सगळं काय घडून बसलं, नेहमी माझा प्लॅन कसा काय फ्लॉप होतो, ही कृष्णा कशी काय नेहमी सक्सेसफुल होते वगैरे वगैरे. आता त्यांची चिडचिड होते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला हळद रुसली कुंकू असले ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.